शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणां, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर चला, आजचा जे दिवस आहे ते आहे मंगळवार. आजच्या दिवसाचं जे रुटीन आहे सकाळचं, ते छोटे मोठे कामं, जसं की आता श्रावण महिना सुरू होणारच आहे, तर तसं मग जसं की घरामागं थोडेसे ते भाजल्याचे कणस निघले होते. आता चिल्लर कामं सगळे सारून ठेवले की नाही, मग श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कशाचं टेन्शन राहत नाही, कारण पूजापाठ जे आहे ते अधिक राहते. त्याच्यामुळे 4-5 कणस निघले होते. आता मी जे आहे त्याला मस्त आपल्या उखळामध्ये त्याला बारीक करून घेणार आहे. हे जे असतात की नाही आपल्या भाजल्या म्हणून म्हणतात, आता कोणाला माहितीत की नाही की, पण ते ताप वगैरे ज्या टायफॉइड आला की नाही की त्याचा भात शिजून देतात आणि खूप म्हणलं तर खूप लाभदायक असतं शरीराला. तर ते भाजल्याचे 4-5 कणस निघले होते घरामागं. जसं की छोटीशी शेती केलेली आपण खुल्या प्लॉटमध्ये जे झाडं लावलेले आहेत ना त्याच्यामध्ये, तर ते भाजल्या निघल्या होत्या. त्या आता उकळामध्ये मी रगडून घेतल्या मस्त फटकून वगैरे, आणि थोड्याशाच निघल्यात. जसं की एकदा जर एका माणसाचा त्याच्यामध्ये भात होऊ शकतो, वाटीभर भात होते, तर इतक्या निघलेल्या आहेत बघा. आणि मी साफ करून ठेवते आता बाटलीमध्ये घालून. आणि हे जर कणस बघा 4-5 दिवस झालं काढून उन्हामध्ये ठेवून हे केले ना, आता पाऊस पडला की नाही की अजून नरम होऊन जातात, म्हणून लगेच 2-3 दिवस झालं उन्हामध्ये खणखण वाळे होते. आणि आता लगेच फटकून वगैरे मी जे आहे बॉटलमध्ये ठेवून देणार आहे ना. आता जसं की श्रावण महिना सुरू व्हायला आहे, तर रांगोळीचे कलर डबा वगैरे घासून मला रांगोळीचे कलर पण सगळे डब्यामध्ये काढून ठेवायचेत. आणि इथं जे आहेत ते मी भाजल्या साफ केल्यात. आणि कसं आपण अधिक वेगळं काम करून ठेवलं की नाही की मग जे आहे हे आपल्याला ऐन सणाच्या ह्याच्या गडबडीमध्ये ना कोणतेही काम जे आहेत पेंडिंग ठेवत नसते मी. तर चला, म्हणजे जे चिल्लर काम आहे ते मी सगळं सारून घ्यायले आता. आणि आज सकाळी जे आहे ते गव्हाचं मला दळण पण नव्हतं, तर मी 10 किलो गहू पण साफ करून ठेवले, कारण सध्या तर दळण आहे पण साफ करून ठेवले. कारण आता ऊन पडलं की नाही की सगळं हरभऱ्याची डाळ वगैरे ऊन देऊन ठेवावं लागते. नाही तर कसं चक्कीमध्ये काढायला गेलं की नाही की पीठ अर्ध जे नम होती, त्याच्यामुळे चक्कीमध्येच लागून जाते ते पीठ. त्याच्यामुळे उन्हामध्ये डाळ वगैरे पण देऊन ठेवली, दळणं पण दिलेत आज. आणि हे जे मी भाजले बाटलीमध्ये भरून ठेवल्यात. आणि छोटीशीच बाटल आहे काचाची, त्याच्यामध्ये भरून ठेवली. तर मला छोट्या बाटली खूप आवडतात. आणि चला, मी जे आहे आता रांगोळीचे कलर जे आहेत मला डब्यामध्ये भरायचे आहेत. आणि सगळे कलर कसं थोडं तर हे जे आहे ते आठवड्याचे जे आपण रोजचं कशी रांगोळी काढतो ना पूजेची, तर आठवड्याचे जे आहेत ते 8 जे आहेत प्लेटी आहेत रांगोळीच्या, म्हणजे कोणत्या दिवशी कोणती काढायची काही नाही. आणि सगळं जे आहे आता डब्यामध्ये की खूप दिवस झालं जे गर्दा झालेला आहे, सगळा गर्दा बी साईडला करणार आहे. जे कलर आहेत ते काढून घेणार आहे मी, जिथल्या तिथं टाकून व्यवस्थित ठेवून देणार आहे. हे जे काम आहे की नाही, काम तर कमी असते पण टाईम भरपूर लागते. मोठे काम पटकन होते पण चिल्लर कामाला भरपूर असा टाईम लागतो. तर आज जे आहे मी सगळा गर्दा जे आहे छोटा मोठा सगळं काढून घेतलं. सकाळचं जे माझं रुटीन होतं, आजचं मंगळवारचं जे माझं रुटीन होतं ते सकाळचं असं होतं. आणि भरपूर कामं जे आहेत चिल्लर कामं जे आहेत मी पार पाडलेली आहेत. तुमचं श्रावण महिन्याचे काम सुरू झाले की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरं घरामध्ये एकटं माणूस असलं की नाही की जेव्हा टाईम भेटला ना की आपले जे आगावचे काम आहेत ना लक्षात ठेवून आपण जर पार पाडले ना, तर ऐन टाईमला आपली फजिती बी होत नाही. सगळी वस्तू जे आहे ना जागच्या जागी गवसती. त्याच्यामुळे मी कोणताही टाईम वाया न घालता म्हणजे अधिक वेगळे कामं मी करून ठेवत असते. आणि सकाळची मॉर्निंग माझी होती अशी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळचे कामं आवरले की अचानक घरी आले पाहुणे. त्यांच्यासाठी मस्त आपल्या गावरान कोंबड्याचा केला आहे बेत, आणि मस्त झणझणीत केली आहे मस्त त्या कोंबड्याची भाजी. आणि थोडीशी सपक भाजी केलेली, जसं की थोडंसं सुक्कं पण बनवलं आहे. आणि मस्त लावलं आहे लुसलुशीत भात. आणि कणिक जी आहे ती मळून ठेवलेली मी. आणि आता जे आहे ते पाहुणे आले की चपात्या टाकून मस्त ताटं लावायचे, कारण आता जे आहे सगळं स्वयंपाक झालेलाच आहे. आणि मग लगे पाहुणे पण आले होते. आणि बघा मस्त इथं लावलेत गरमागरम ताटे. आणि तुम्ही पण या मंडळी सगळेजण. मंगळवारचा मस्त झणझणीत गावठी कोंबड्याचा बेत आहे आज. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा दिवस होता माझा असा.